वावरातून काम करून आलो, मग आत्या इथं पीठ मळत आहे. मग मी चपात्या करन. आई तर पीठ मळून देते ना आता मला. नाही लाटते मी, तुम्ही फक्त पीठ मळून द्या मला. त्यावर न फोडणी घेऊन घ्या, पिठलं करा. मी तेवढं ड्रम भरून आणते आपल्याला प्यायला. या घ्या. मग काय ते बसून भरलं का बरं राहील. चालेल. याला काना केलं, याच्यात गण पाणी आहे प्यापुरतं. काना कोण करीन एवढं टाकी, पाणी खाली गेलं पाणी येत नाही. तुम्ही जेवढं वरडशान तेवढं याच्यात रेकॉर्ड होणार आणि मी सगळं टाकून देणार. सगळं नको टाकू. मी कट काहीच करणार नाही. पाणी नाही होणार, पाणी दे. याला भेंड्या दिल्या कोण? हा या परश्याना. शो काय सांगायचं. अर्शो काय सांगायचं समोरच्या माणसांना. काय काय काम करतो भाऊ. इंजिनियर 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 अजून इंजिनियर म्हणा. बँक मॅनेजर. हा बँक मॅनेजर सूट नाही लागत, कपडे लागत. घेऊन आपण भाड्याने जमन ना. नाही पोरगेले भारी म्हणत्या. आत्यांनी पीठ मळून दिलं होतं, त्याच्या चपात्या वगैरे करून घेतल्या मी. आणि डाळ बनवलेली आहे, भात नाही बनवलेला आहे कारण सगळ्यांना खायचा होता माझ्या हातचा देसी स्टाईलमध्ये पिझ्झा. आता देसी स्टाईल म्हणजे कसा, चपात्या लाटलेल्या आहेत, त्याच्यावर मस्त पिझ्झा सॉस टाकायचा, कांदा, टमॅटो, शिमला मिरची तुमच्याकडे असेल, जे जे भाज्या तुमच्याकडे असतील त्या टाकायच्या, चीज टाकायचं आणि मस्त बटर लावून शेकून काढायच्या. तर अशा पद्धतीचा मी आता पिझ्झा बनवते. शूट नाही करता येते आणि लाईटीचा फोकस कमी आहे, त्याच्यामुळे पटकन बनवून घेते, दाखवत नाही कारण सोपंच आहे. नेक्स्ट टाईम दाखवेलच मी तुम्हाला वैजापूरला गेल्यावर. आणि मी स्टँड वगैरे काहीच आणलेलं नाही आहे. प्रणित उजेड कमी आहे त्याच्यामुळे. आणि चला पटकन बनवून घेते आणि बाकीच्या गप्पा नंतर. काकू पाणी आणायला टाक्यावर गेलेले आहेत. हा नंबर आलेला आहे, जात असेल तर चप्पल घालून जा. पाण्याचा पण शॉर्टेज येतोय, पाणी पण नाही आहे. मी स्वयंपाक करून घेतला आणि वहिनी गेलेले आहेत पाणी आणायला, त्या पाण्याचं काम बघतायत. आता जर पाणी नाही आणलं तर सकाळी आमच्या आंघोळीचे सुद्धा वांदे होतील, काय सांगू तुम्हाला. तर त्यांना म्हणत तुम्ही पाणी भरा, मी जेवण बनवून घेते. आता स्वयंपाक तर झाला आहे, फक्त देसी स्टाईलमध्ये पिझ्झा बनवायचा बाकी, तो करून घेते. आणि गरम गरम सम्याला उम्याला आणि प्रणित हे तिघंजणं घरात आहे, त्यांना खायला देते. आपणला जेवायला ताट करून देते आणि आरशू येईल तेव्हा त्याला पण गरम गरम देते आणि मी पण गरम गरम खाऊन घेते. गप्पाण्या मारत पहिले आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते.